अकीम आणि राहुल ही सलामीची जोडी जरूर पाहायला मिळते. ऋषिकेश म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर जरूर पाहायला मिळेल. वाईल्ड कार्ड एंट्री ते पाहायला मिळते शिवार्थी हेड संघाला. जर ऋषी जर 3 विकेट घेतले एका ओव्हरमध्ये तर त्याला हेरम म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि करण म्हात्रे यांच्याकडून 1000 म्हणजे एकूण 2 बंधूंकडून ऋषीसाठी 1500चं पारितोषिक आलंय. सुंदर जरूर पोचले आहे. काहीसा टप्पा चुकीचा इथून पाहायला मिळतोय ऋषी याचा आणि 1500चं पारितोषिक जरूर लागलंय. एका ओव्हरमध्ये 3 विकेटसाठी सुंदर चेंडू आणि डॉट बॉल आणि कल्पेशच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र नकारात्मक चेंडू. धावसंख्येत 1 ने भरणार संघाची धावसंख्या. एक चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावर. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होते आणि ऋषीसाठी अजून एक पारितोषिक आलंय. जर 3 विकेट घेतले एका ओव्हरमध्ये तर विराज उर्फ बबलू यांच्याकडून 3000 रुपये. चांगला प्रयत्न करतोय परंतु थोडासा लाईन पासून दूर चाललाय आणि इथून आव्हांतर धावसंख्येत भरणा होईल संघाची धावसंख्या. 5 या आकड्यावर जवळजवळ अतिरिक्तच धावा इथे मात्र धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रॅक्टिस नसल्यामुळे इथे थोडासा चाचपडत गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा नाही आहेत. 2 चेंडूची समाप्ती आणि 5 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा हा आव्हांतर. भरपूर असा लांब लचक षटक जरूर पाहायला मिळते ऋषी याचा. 7 चेंडू आतापर्यंत रिलीज केले त्यातले 2च फेअर डिलिव्हरी आहे. आता मात्र थोडासा डॉट बॉल. वा कल्पेशला बघण्यासाठी प्रेक्षक वरतून देखील आनंद घेत आहेत आणि चेंडू कल्पेशने अडवल्यानंतर तिथे देखील डान्स चालू होतोय. फॅन फॉलोअर भरपूर आहे कल्पेश पाटील याचा. सुंदर आणि त्रिफला उद्ध्वस्त. वा जबरदस्त. ऋषी म्हात्रे याच्या कोठ्यामध्ये पहिला विकेट. एक गडी बाद धावसंख्या जरूर पाहायला मिळते. 6 धावा. खूप लांब लचक षटक परंतु चौकारांपासून वंचित ठेवलंय. 9 चेंडू आतापर्यंत हाताळलेत त्यामध्ये 4 फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतात आणि एक विकेट. महत्वाचा विकेट इथून बलकावलाय. चांगली गोलंदाजी. अशीच गोलंदाजी येणाऱ्या गोलंदाजांना करावी लागेल. शिवार्थी एड बेलापूर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय विकी पॅकर सुर्वे. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 सालाबाद प्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन. आणि इथून पुन्हा एकदा वाईड म्हणजे हा 10वा चेंडू. अंपायर देखील खुश आहेत वाईड पडल्यानंतर लांब लचक असा वाईड देत आहेत. पुन्हा एकदा वाईड. 11वा चेंडू होता. जवळजवळ दुसरी ओव्हर देखील ऋषीच टाकत आहे असं वाटतंय.
फक्त 4 चेंडू झालेत, अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता हंशा याचं चांगलं क्षेत्ररक्षण, कोलीवाड्यातून सुपरमॅन आला होता. एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने वाढेल 9 या आकड्यावर. आणि सुंदर गुणलेखन करण म्हात्रे, क्रिक लाईव्हची टीम देखील आमच्या समवेत जोडली आहे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. लास्ट बॉल, परंतु आता बॅटच्या पट्ट्यामध्ये आणि हा येतोय चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 13 या आकड्यावर जरूर पोहोचली गेली आहे. क्रिक लाईव्हची टीम देखील आमच्या समवेत जोडली आहे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. मी विनंती असेल अविग्नायट नेरुल आणि त्यांच्या विरोधात असेल सुरेश स्मृती सानपाडा, दोन्ही कॅप्टन आपल्याला सज्ज राहायचं आहे. वाईट बॉल, पवन आलाय आणि पवनने पहिलाच वाईट सुरुवात जरूर केली आहे. सुंदर चेंडू, आता मात्र कुठेतरी चांगल्या लाईनवर पवन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, आणि आता हा उंच असा चौकार आलाय. 4 धावा धावफलकावर ऍड होतील. 18 या धावफलकावर धावसंख्या पोहोचली आहे आणि इथून वाईट बॉल. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू आणि पुन्हा एकदा आव्हांतर. 20 धावा धावफलकावर झाल्यात आतापर्यंत. आणि आता मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये दाखल होतोय. 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा वाईट बॉल. अभ्यास मला वाटते जास्त वाईट बॉलचा करून आलेत, सराव नक्कीच. विकेट किपरची थोडीशी दमछाक, बॉल आणून आणून ते दमलेले आहेत असं वाटतंय. पुन्हा एकदा वाईट बॉल. तीन चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. हे देखील खूप लांबलचक षटक आहे. पुन्हा एकदा वाईट बॉल. नो बॉल. ओव्हर स्टेपचा जरूर पाहायला मिळतोय आणि हा चौकार. चौकार असेल फक्त आणि फेअर डिलिव्हरी. 28 धावा धावफलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉल. 28 धावा धावफलकावर. सुंदर चेंडू प्लेट केलाय. एका हाताने चेंडू अडवायचा होता. क्रिकेटची मॅच आहे, फुटबॉलची नाही. आणि 2 धावा आणि पहिल्या 2 धावा या स्पर्धेतील पाहायला मिळतात. एकूण धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 वर जरूर पोहोचलाय विकी पॅकर्स तुर्बे. नेक्स्ट मॅच साठी अविग्नायट नेरुल आणि सुरेश स्मृती सानपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करायचे आहे. सुंदर चेंडू. पहिला बॉल डॉट. सुंदर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न परंतु मिसफील्ड पाहायला मिळते. गोलंदाज मुकेश आणि हा चौकार. .34 34 धावा धावफलकावर आणि इथे व्हाईट बॉल.
35 धावा धावफलकावर. आणि आता मात्र एक धाव डिक्लेअरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 36. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आणि इथून फलंदाज यष्टीचित आणि चांगलं यष्टी रक्षण चेतन म्हात्रे यांचा अनुभवी खेळाडू आहे. आणि विकेट. राहुल याचा विकेट जरूर पाहायला मिळतोय. 2 गडी बाद धावसंख्या धावफलकावर. 36. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. जर फेअर डिलिव्हरी टाकली असती पहिल्यापासून गोलंदाजांनी तर आतापर्यंत पहिली इनिंग संपली असती. एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर इथे चांगलं यष्टी रक्षण पाहायला मिळते. पाण्याचा अभाव शरीरामध्ये खूप या रात्रीच्या वेळेमध्ये येत होता. जबरदस्त चतुर चाणाक्ष. शेवटचा चेंडू आहे. सुंदर चेंडू आणि षटक संपलंय क्रमांकाचं 3 आणि 3 षटकाखेरीज संघ जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावर. 37. 4 षटकांची ही लढत. बदली माणूस पाठवलाय का चेतन दादा? व्हाईट बॉल. अडतीस धावा धावफलकावर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 39. 9वा प्लेयर मैदानामध्ये आलाय. ओ पुन्हा एकदा व्हाईट. सलगचा तिसरा. 40 धावा धावफलकावर. डॉट बॉल. आता मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी कबूतर. राहुल उर्फ कबूतर आणि हा चौकार. उडत उडत चौकार. 44 धावा धावफलकावर. हा देखील व्हाईट बॉल. 45 धावा धावफलकावर. जास्त व्हाईट टाकण्यामध्ये हा संघ तरबेज झालाय. रेकॉर्ड ब्रेक. लॉलीपॉप दिल्यावर त्याच्यावर चावाच मारणार आणि हा चौकार. 50 धावा धावफलकावर झाल्यात विकी पॅकर्स तुर्बे संघाच्या. हा 51. व्हाईट बॉल.
प्रत्येक विकेटसाठी कबूतरसाठी 1,000 रुपये परम पाटील यांच्याकडून. पंचांशी वादावत करू नका, संघ बाद करण्यात येईल. ऋषी 55 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. तीन चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून गोलंदाज चेंज झालाय. चांगला चेंडू, हा गोलंदाज कुठेतरी लपवून ठेवला होता. जबरदस्त वाईट आणि विकेट. 57 धावा धावफलकावर. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅट फलंदाज जिग्नेश आलाय. सचिन, जिग्नेश बाद झाला, सचिन आलाय. सिंगल, चांगली गोलंदाजी. हा गोलंदाज कुठे ठेवला होता काय माहिती. शेवटचा चेंडू. टू प्लस 1, 3 धावा. साठ धावा धावफलकावर आणि 61 धावसंख्येचं टार्गेट असेल. चोवीस चेंडू आणि 61. चला टॉस साठी या दोन्ही टीम. चला सानपाडा आणि नेरुल दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. चला नेरुल टीम, अभिज्ञ एट नेरुल, टॉस करून घ्यायचं आहे. अभिज्ञ एट नेरुल उपस्थित असेल तर प्लीज टॉस साठी आपला प्रतिनिधी पाठवा. याच दरम्यान आपण पाहतोय प्रशांत म्हात्रे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांच्या समवेत त्यांचे साथीदार आले. त्यांचं देखील छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 मध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. तर सामन्याला सुरुवात होती.
पहिला चेंडू इथून मात्र जरूर सोरटी धाव आणि एक धाव सुरक्षित पोचलाय ऋषी. कार्पेट शॉट. 2 चेंडू 1 धावा. ही एक सिंगल 2 धावा धावफलकावर. चांगला गोलंदाज इथे पाहायला मिळतोय विकी पॅकर्स संघाकडून. राहुल स्वतः कर्णधार आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अविघ्नाईट नेरुल आणि त्यांच्या विरोधात सुरेश स्मृती सानपाड हा संघ असेल. एक बिग फाईट बॅटल जरूर पाहायला मिळेल इथे. स्विंग इन मिस परंतु व्हाईट बॉलचा इशारा आलाय आणि इथून पहिला व्हाईट बॉल तुर्बे संघाच्या मार्फत रिलीज केला गेलाय. 4 धावा धावफलकावर. हा देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल. आणि आता मात्र फलंदाज बाद. आणि आता चेतन म्हात्रे उर्फ चेक्स मैदानामध्ये उतरलेत. जुने जाणते खेळाडू आणि फलंदाज ऋषी मात्र बाद होऊन परतले गेलेत. डॉट बॉल जरूर असेल. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावर 5 पाहायला मिळते. 61 धावसंख्येचं लक्ष्य पार करत असताना पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 5. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी जिग्नेश. जबरदस्त ब्लॉक हॉल आणि डॉट बॉल. चेतन म्हात्रे यांनी एका षटकामध्ये 3 चौकार मारले तर अजय म्हात्रे यांच्याकडून 1,500 रुपये 1,500 रुपये. वाईट बॉल. पूर्ण शरीराची ताकद इथे वापरण्यात येते. आणि फक्त सिंगलच मिळेल. मॅच बॉल आलाय. जर सलग 3 चौकार ठोकले तर करण म्हात्रे यांच्याकडून देखील 1,500 रुपये म्हणजे एकूण 3,000 रुपये करण म्हात्रे आणि अजय म्हात्रे यांच्याकडून 1,500 रुपये. ओव्हर संपली आहे आणि चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली जिग्नेश याची. नो बॉल. हा वंडी येतोय आणि बेलापूर संघाच्या 10 धावा धावफलकावर. फलंदाज बाद. कल्पेश बाबूराव पाटील यांच्यासाठी प्रत्येक चौकारसाठी 500 रुपये. नितेश टोले यांच्याकडून बाबा 500. स्कॅनर स्कॅनर किशन हात घालते.
हॅलो हॅलो हॅलो